नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखम करोति पंगुम लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनकारणं। हरे कृष्ण। तर याच्याकडे लक्ष ठेवा। चालू आहे याच्यात पण दिसत नाही। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 8वा आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 23 आणि पुढे। थंड पाणीच घे म्हणा। श्लोक नंबर 23। यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम् वक्ष्यामि भरतर्षभ। यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम् वक्ष्यामि भरतर्षभ। यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम् वक्ष्यामि भरतर्षभ। यत्र जा काले काळी तू आणि अनावृत्तिम न परतणे आवृत्तिम परत येणे च सुद्धा एव निश्चितच योगिनः विविध प्रकारचे योगीजन प्रयातः प्रयाण केलेले यान्ति प्राप्त होतात तम त्या कालम काळी वक्ष्यामि मी वर्णन करतो भरतर्षभ हे भरत श्रेष्ठ। भाषांतर आहे हे भरत श्रेष्ठ। आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही याचे मी तुला वर्णन करतो। त्यातून पुढचे जे 3-4 श्लोक आहेत अं 23, 24, 25, 26 हे 4 श्लोक परत एकदा भगवान श्रीकृष्ण जे अष्टांग योगी आहेत त्यांनी मृत्यू ठरवून जीव सोडायचा असतं। कारण अष्टांग योग अभ्यास करत असताना ठराविक पद्धतीने ठराविक काळी ठराविक वेळी जर शरीर सोडलं तर त्याची समाधी परिपूर्ण होते। ध्यान करत असतो तो
मग ते शरीर सोडायचे नियम या पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत की कशा पद्धतीने शरीर सोडलं तर तो परत जन्म घेतो, कशा पद्धतीने शरीर सोडलं तर तो जन्म घेणार नाही. आता हे भगवद्गीतेमध्ये असे बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. परवा पण आपण याच अध्यायामध्ये 3-4 श्लोक वाचले जिथे भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात की ओंकारावर ध्यान कसा केला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु नंतर सांगतात की हे योग्यांसाठी आहे, माझ्या भक्तांसाठी नाही. आणि योग हा कलियुगामध्ये अत्यंत कठीण आहे, भक्ती अगदी सहज सुलभ सोपी आहे. तर हे पुढचे 4 श्लोक आहेत ते योग्यांसाठी आहेत. आणि प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतील देखील की हे किती डेंजरस आहे बघा. हे योगाभ्यास भक्ती नाही केली, भक्तिमय सेवेचा जर तुम्ही पालन नाही केलं तर हे असं सगळं करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे या भौतिक जगामध्ये आपण आलोय, इथे अडकलोय आणि दुःख भोगत आहे हे आपल्याला पटलेलं असलं पाहिजे. मग इथून बाहेर पडायचा आपण प्रयत्न करणार. मग वेगवेगळे मार्ग आहेत योगाचे. त्या मार्गातल्या एका मार्गाचा इथे उल्लेख केलेला आहे जो 6व्या अध्यायामध्ये भगवंत डिटेलमध्ये सांगतात. तर हे 4 श्लोक झाल्यानंतर परत भगवंत सांगतात की भक्तासाठी हे नाही म्हणून. परंतु काही लोकांना हे एवढंच वाचायची, एवढंच लक्षात ठेवायची सवय असते, म्हणून मी सांगतोय की हे आपल्यासाठी नाही आहे पुढचे 4 श्लोक. परंतु आपण का वाचन श्रवण करतोय, एक तुलना करण्यासाठी आणि हे लक्षात घेण्यासाठी की किती डेंजरस आहे. आपण भक्तीच्या मागे लागलं पाहिजे. भक्तीचा मार्ग सहज सुलभ साधा सोपा आहे. भगवंत तिथे म्हणतात की योगी या जगातून जेव्हा जात असतो तो कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कसा गेला तर तो पुन्हा परतून येत नाही किंवा परतून येतो, हे कशावर अवलंबून असतं हे पुढच्या 3-4 श्लोकामध्ये मी सांगणार आहे. अर्जुन ऐक. ऑलरेडी सांगितलं की जो माझ्या धामात येतो त्याला परत यावं लागत नाही. काल वाचलं आपण, याच्या 2-3 दिवस आपला क्लास झाला नाही, पण याच्या आधीच्या श्लोकामध्ये हेच वाचलं आपण, हो की नाही. न प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तिथं गेल्यानंतर जो परत येत नाही ते माझं धाम आहे. यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वम इदम ततम. तर आता भगवंत सांगणार आहेत की योगी लोक कसे करतात. आता हे या श्लोकामध्ये फक्त सांगितलं की मी सांगणार आहे म्हणून, त्याच्यावरती पण प्रभुपाद थोडंसं तात्पर्य देतात. आपण वाचूया. जे भगवंतांना पूर्ण शरण गेलेले विशुद्ध भगवत भक्त असतात ते आपण आपला देह शरीर कोणत्या पद्धतीने अथवा केव्हा त्याग करावा याची मुळीच पर्वा करीत नाही. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण पुढे खूप सांगणार आहेत भगवंत की यावेळी शरीर सोडलं तर तो भगवत धामात जातो, नसेल तर परत येतो सूर्याच्या उत्तरायणामध्ये, दक्षिणायनामध्ये वगैरे वगैरे वगैरे. आपल्यासाठी नाही आहे. प्रभुपाद पहिल्याच वाक्यामध्ये स्पष्ट करतात, जो भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेला विशुद्ध भगवत भक्त आहे त्याला आपलं शरीर आपण केव्हा सोडतो आणि कुठल्या पद्धतीने सोडतो आणि कशा परिस्थितीत सोडतो त्याला कशाची पर्वा नसते. त्याच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, भगवंतांची सेवा. मग त्याला काय त्याला शरीरावर आसक्तीच नसते. सोडली काय राहिली काय फरकच पडत नाही त्याला. ते सर्व काही श्रीकृष्णांच्या हातात सोपवतात आणि सुखाने व सुलभतेने भगवत धामात परत जातात. परंतु जे अनन्य भक्त नाहीत, कालच्या याच्या आधीच्या श्लोकामध्ये 2 वेळेला आपण याची चर्चा केली. भगवत धामात जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अनन्य भक्तिमय सेवा करावी लागेल. अनन्य. अनन्य. दार खिडक्या उघडे ठेवून ते चालू करायचं असते. मग गेलं की बंद करायचं असतं, फिरवायचं असतं प्रत्येक खोलीतून. सॉरी, माफ करा. परंतु जे अनन्य भक्त नाहीत, कोण कोण अनन्य भक्त आहे इथे? अनन्य भक्ती सोपी आहे परंतु नको असते. बघ, 99.99% भक्तांना नको असते.
अनन्य म्हणजे दुसरी कोणतेही इच्छा न ठेवता, हेतू न ठेवता अखंडरित्या भगवंतांची सेवा करणे. काय व्हायचं ते होऊ दे, त्याला म्हणतात शरण जाणे. तर जे अनन्य भक्त नाहीत, असे पण काही भक्त असतात, त्यांना कर्मयोगी, ज्ञानयोगी, हठयोगी म्हटलं जातं. आणि कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग यासारख्या आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीच्या मार्गावर विसंबून असतात. त्यांना योग्य काळीच देहत्याग केला पाहिजे, जेणेकरून त्यांना या जन्म मृत्यूने भरलेल्या भौतिक जगतात न परतण्याची निश्चिती होते. योग्य काळीच शरीर सोडलं पाहिजे. आणि ती शरीर सोडायची पण एक प्रक्रिया असते, ती त्या अष्टांग योगामध्ये शिकवली जाते. हे आपण आता जे करतो ते योग नव्हे. पृथ्वी तत्वामध्ये विलीन करणे, जल तत्वामध्ये विलीन करणे. आपलं शरीर पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या 5 पंचमहाभूतांनी आणि मन, बुद्धी, अहंकार या 3 सूक्ष्म घटकांनी बनलेलं आहे. तर ते घटक जे आपण या प्रकृतीकडून घेतले, त्या प्रकृतीला परत द्यायचे असतात. या अष्टांग योगामध्ये एक घटक परत देत भगवत धामात जायचं असतं. पण हे सगळ्याचा अभ्यास कोण करणार? त्याला तपस्या करावी लागते, वेदाध्ययन करावं लागतं, यज्ञ, तपस्या, भरपूर काय करावं लागतं. भक्ती मार्गामध्ये जो भगवंतांना पूर्णपणे 100% शरण गेलेला आहे, त्याच्यासाठी सगळं ऑलरेडी त्याने केलेलं आहे. यज्ञ, तपस्या, वेदाध्ययन सगळं केलेलं आहे. पुढे भगवंत सांगणार आहे याच अध्यायामध्ये, शेवटच्या श्लोकामध्ये. बाकीच्यांना मात्र जे योगाभ्यासावरतीच अवलंबून राहतात, त्यांना मृत्यूचं टायमिंग बघावं लागतं, त्याची प्रोसेस अभ्यास करावा लागतो. भयानक कठीण काम आहे. जर योगी सिद्ध असेल म्हणजे त्याला सगळं माहिती असेल कसं शरीर सोडायचं, भौतिक जगाचा त्याग करण्याकरिता तो स्थळ काळाची निवड करू शकतो. परंतु जर सिद्ध नसेल तर त्याचे यश योगाने विशिष्ट योग्य वेळी प्रयाण होण्यावर अवलंबून असते. योगाभ्यास तुमचा जर पूर्ण झाला नसेल तर लकीली त्यावेळी तुम्ही शरीर सोडलं तर भगवत धामात जाणार, नसेल तर परतून इथेच येणार. ज्या काळी मनुष्यांचे प्रयाण होते आणि त्याला पुन्हा परतून यावे लागत नाही, त्या योग्य काळाचे वर्णन भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. आचार्य बलदेव विद्याभूषण यांच्या मतानुसार काळ हा संस्कृत शब्द काळाच्या अधिष्ठाता देवतेचा सूचक आहे. काळ. पुढच्या 2-3 श्लोकामध्ये भगवंत विशेष करून सांगतात की कधी शरीर सोडलं पाहिजे. तर पुढच्या श्लोकात सांगतात, अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म विदो जनः. शुक्ल पक्षामध्ये आणि उत्तरायण चालू असताना अग्निर्ज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छति, त्याप्रमाणे प्रयाण केला. गच्छति म्हणजे गेला, तर तो काय होतो? ब्रह्म विदो जन, ब्रह्मज्ञान प्राप्त करतो. भाषांतर आहे, जे परब्रह्माला जाणतात ते अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात. किती कंडिशन आहेत बघा. अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये म्हणजे यज्ञ केला पाहिजे, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, रात्री मरून चालणार नाही, शुक्ल पक्षात चालू असताना कृष्ण पक्षामध्ये मरून चालणार नाही, आणि सूर्याचं उत्तरायण चालू असणारे जे 6 महिने असतात त्या 6 महिन्यामध्ये. तर असा प्रॉब्लेम आहे सगळा. जेव्हा अग्नी, मी जरा श्लोक वाचून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, धूमो रात्रीस्तथा कृष्ण, रात्री किंवा कृष्ण पक्षामध्ये जो मरतो, षण्मासा दक्षिणायनम, दक्षिणायन सूर्याचं जेव्हा चालू असतं तेव्हा जो मरतो,
तत्र चांद्रम असम ज्योतिर योगी प्राप्य निवर्तते, त्याला चंद्र लोकाची प्राप्ती होते. धूर म्हणजे धूर म्हणजे अग्नी नाही, अग्नी विजलेला आहे. रात्र कृष्ण पक्ष, जेव्हा कृष्ण पक्ष चालू आहे, कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष माहिती आहे ना तुम्हाला, चंद्राच्या ज्या 16 कला असतात. अमावस्येपासून दुसऱ्या दिवशी काय म्हणतो आपण, अमावस्या टू पौर्णिमेला काय म्हणतात, शुक्ल पक्ष म्हणतात की कृष्ण पक्ष म्हणतात, शुक्ल पक्ष. आपण गौर म्हणतो आपण गौडिया संप्रदायामध्ये. आणि पौर्णिमे टू अमावस्याचे जे 15 दिवस असतात त्याला कृष्ण पक्ष म्हटलं जातं. धूर रात्र कृष्ण पक्ष, आणि सूर्याचं जेव्हा दक्षिणायन चालू असतं तेव्हा जो योगी मरण पावतो तो चंद्र लोकाची प्राप्ती करतो, परंतु तो पुन्हा परत येतो. ऑफकोर्स जो परब्रह्माची प्राप्ती करत नाही त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग तो चंद्रावर जावं, सूर्यावर जावं, ब्रह्मलोकात जावं, कुठेही स्वर्ग लोकात जावं, कुठेही जावं. शुक्ल कृष्णे गती हेते जगता शाश्वते मते एकया यात्यना वृत्तिम अन्यया वर्तते पुन्हा. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे हे 2 मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो. काळजी करू नका, याच्या पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भक्ताला याची काही चिंता नसते. पुढच्या श्लोकात सांगतात, हे अर्जुन, भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित होत नाही, म्हणून तू सदैव भक्तिमय सेवेमध्ये युक्त हो. आणि हे सगळं डेंजरस आहे. दिवसा मरायला पाहिजे, रात्री मरून जाय चालणार, तिथं अग्नी पाहिजे, दूर असून चालणार नाही, कृष्ण पक्ष नाही, शुक्ल पक्ष पाहिजे, उत्तरायण पाहिजे, दक्षिणायन नाही, सगळं कॉम्बिनेशन कसं करायचं. म्हणून याला खूप सारा योगाचा अभ्यास करावा लागतो, तपस्या करावी लागते, यज्ञ करावे लागतात, वेदाध्ययन करावं लागतं. म्हणून भगवंत पुढे सांगतात की भक्ताला हे जरी दोन्ही मार्ग माहित असले तरी तो मोहित होत नाही. अरे दक्षिणायन चालू आहे का उत्तरायण चालू आहे, नो, त्याला कशाची चिंताच नसते भगवंतांची सेवा सोडून. कुठेही असो, परत येण्याची पण चिंता नसते, आलं तरी चालतंय, नाही आलं तरी चालतंय, मला सेवा द्या. भगवंतांची सेवा, बस हे आपलं टॉप मोस्ट ध्येय आहे. तर आता ह्या 4 श्लोकाचे तात्पर्य आपण वाचूया. एकाचा वाचला आपण, परंतु जिथे भगवंत सांगतात ना की भक्त या दोन्ही मार्गाने मोहित होत नाही, भक्त मात्र भक्तीमध्ये असतो, हे अर्जुन, त्यामुळे तू भक्तीमध्ये राहा, भक्तिमय सेवेमध्ये राहा. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, भक्तिमय सेवेच्या मार्गाचा स्वीकार करतो, तो वेदाध्ययन, तपस्या, दान, तत्वज्ञान, सकाम कर्म हे सगळ्यापासून जे फल प्राप्त होणार असतं त्या फळापासून वंचित होत नाही, त्याला सगळं मिळतं. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. तर हे जे श्लोक आहेत ते आपल्याला फक्त तुलनात्मक दृष्टिकोनातून सांगितलेले आहेत. भगवद्गीतेत सांगितलेत म्हणून तुम्ही उद्यापासून टेन्शन घेऊन चिंतित होऊ नका किंवा त्यासाठी शोधत बसू नका, हे शुक्ल पक्षातच मारायचं आहे. नाही, भक्ताला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. प्रभुपादांनी ऑलरेडी सांगितलं. पुढे म्हणतात प्रभुपाद, जेव्हा अग्नी, प्रकाश, दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे की या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत, ज्या जीवांच्या मार्गक्रमणाची व्यवस्था करतात. या भौतिक जगामध्ये जे काही भगवंत निर्माण करतात त्याचे प्रत्येकाचे देवता असतात. अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, नेत्र, आपली इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांचे पण एक एक देवता आहेत, कंट्रोल करत असतात. भागवतम मध्ये
सर्ग विसर्ग सृजन लीला जी आहे भगवंतांच्या पुरुष अवताराची, त्याच्यामध्ये हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्रभुपाद इथे थोडस थोडक्यात समजावून सांगतात आपल्याला, त्याच्या मागचं लॉजिक समजावून सांगतात की अग्नी, प्रकाश, दिवस, शुक्ल पक्ष, उत्तरायण, हे सगळ्यांचे एक 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 देवता आहेत. त्या देवता आपल्याला भगवद्धामात जाण्यासाठी मदत करतात. त्याच्या विरुद्ध जर ते नसताना जर मृत्यू झाला तर त्याच्या पण देवता आहेत, ते आपल्याला भगवत जाण्यापासून थांबवतात, त्यांच्या ग्रहाला कार घेऊन जातात. मृत्यू समयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते. मृत्यू समयी मन बुद्धी आणि अहंकार आहे ना, हे शरीर आपण बदलतो, परंतु हे दुसऱ्या शरीरात जातं परत. हे मन बुद्धी आणि अहंकार यांनी ठरवलेलं असतं आपल्याला अशा प्रकारे भोग घ्यायचा आहे. ते दुसऱ्या शरीरात जाऊन पण कंटिन्यू करतात. तर वर उपरयुक्त काळी म्हणजे वर दिलेल्या वेळेमध्ये जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते. श्लोकामध्ये भगवत धाम मिळते म्हणून सांगितलेलं नाही, ब्रह्म मिळतं, परब्रह्म म्हणजे भगवंतांचं ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं. आणि अशा प्रकारे योगाभ्यास हे मायावादी निराकारवादी लोकच करत असतात. ज्याला भगवान समजले तो कशाला याच्या फंद्यामध्ये पडेल, नाही? तो भगवंतांच्या सेवेच्या मागे लागेल. तर या परफेक्ट वेळेमध्ये एक तर योगायोगाने मृत्यू आला पाहिजे किंवा तुम्ही पूर्णपणे परफेक्टली प्लॅन केलं पाहिजे. मग तुम्हाला भगवंतांच्या ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते, निर्विशेष ब्रह्मज्योती. आता तुम्ही म्हणाल की प्लॅनिंग करूया, काय अवघड आहे, ऍटम बॉम्ब शोधून काढला, आपल्या एवढं प्लॅनिंग करता येणार नाही का आपल्याला? विमानाचं इंजिन तयार करतो आम्ही. फेसबुक शोधून काढला, फेसबुकचा शोध लावला, मार्क झकरबर्ग म्हणणार प्लॅनिंग करतो मी, 100 एकर जागा घेतली त्यांनी हवाईमध्ये, युद्ध झालं काय झालं तर मी सुरक्षित राहीन तिथे. फुल प्लॅनिंग चालू आहे. मटेरियलिस्टिक भौतिकवादी जे असतात, कितीही हुशार असू देत, या भौतिक जगामधलंच प्लॅनिंग करत असतात. एखादा व्यक्ती म्हणेल की मी प्लॅनिंग करतो की माझा मृत्यू अग्निसमोरच होईल, प्रकाशातच होईल, दिवसाच होईल, शुक्ल पक्षातच होईल, उत्तरायणातच होईल, पण काय त्याची गॅरंटी नाही. तुम्हाला भीष्मदेव व्हावं लागेल, इच्छा मरण. भीष्मदेव असं महाभारतात पण लिहिलंय की उत्तरायण सुरू झाल्यानंतर मग भीष्मदेवानी आपली इच्छा मरण, भीष्म काय म्हणतात, भीष्म पंचक आपण पाळतो की नाही, उत्तरायण सुरू होतो तेव्हा भीष्म पंचक पाळतो. उत्तरायण नुसतं चलवून चालत नाही, त्याच्यात पण विधी असतात, त्या सगळ्या विधी कराव्या लागतात, तपस्या करावी लागते, पूजा अर्चना भरपूर काय 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 असते. कोण करणार हे सगळं? हा दिवस जातोय अजून मृत्यू येत नाही, अग्नी बंद पडायला लागले अजून मृत्यू येत नाही, कृष्ण पक्षी येणार आहे मृत्यू आलेला नाही, म्हणून स्वतःचा जीव घेऊन चालत नाही. हे सगळ्यात मोठं पाप आहे. ऑटोमॅटिकली आलं पाहिजे. आहे की नाही डेंजरस? म्हणून प्रभुपाद इथे लिहितात की जर योगायोगानं किंवा पूर्व नियोजनानुसार जर आलं तर तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती होते. ज्या योगीजनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते देहत्याग करण्याकरिता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात, परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात. परफेक्ट योगी असलं पाहिजे तुम्हाला, तशी तपस्या केली पाहिजे, हजारो वर्ष अभ्यास केला पाहिजे. इथे जगणारच आहोत आपण 60-70 वर्ष, हजारो वर्ष, कुठून अभ्यास करणार? जर योगायोगाने शुभ क्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा परतावे लागत नाही, नाहीतर ते परतून येण्यासाठी सर्व दृष्टीने शक्यता आहे. तरीही कृष्ण भावना भवित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते. मग तो देहत्याग शुभ काळी अथवा अशुभ काळी किंवा योगायोगाने अथवा पूर्व नियोजनानुसार असो, काही फरक पडत नाही.
मुळात भक्ताला ह्याची चिंताच नसते की मला परत यावं लागेल का नाही यावं लागेल. तो म्हणतो भगवंतांची सेवा असेल तर परत पाठवा येते, मला काय फरक पडतो. मला तुमची सेवा करायची रात्रंदिवस न थांबता. मला दुसरं काही करायचंच नाहीये. दुसरं काही जो करतो तो शुद्ध भक्त होत नाही, तो या दुःखालयातच राहतो. लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे अहेतुकी, अप्रतिहता, अनन्य, अनन्य, अन्य कोणतीही अभिलाषा इच्छा न ठेवता आणि अप्रतिहता, अखंड, सतत, नित्य भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. मग अशा व्यक्तीसाठी भगवंतांची सेवा सोडून दुसरं काहीच महत्वाचं नाही. शुभ अशुभ, मरणे न मरणे, मृत्यूनंतर परत शरीर धारण करणे, इथं येणे का नरकात जाणे, काय फरक पडतो, त्याला काहीच चिंता नसते. हे स्तर गाठायचंय आपण. योगी लोक ना हे परब्रह्म प्राप्त करतात, परत येत नाहीत, परंतु अनंत जन्मानंतर परत यावं लागतं त्यांना, कारण ते तिथे तरंगत राहतात. भगवंतांच्या सेवेच्या लेवलला जोपर्यंत माणूस येत नाही तोपर्यंत त्याची पूर्णपणे सुटका होत नाही. प्रभुपाद शेवटच्या वाक्यात सांगतात, कृष्ण भावना भवित विशुद्ध भक्त जो असतो तो पुनरागमनाची म्हणजे पुन्हा इथे परतून यायची त्याला भीतीच नसते. आलं त्याच्या विरुद्ध धूर रात्र कृष्ण पक्ष दक्षिणायन. प्रभुपाद लिहितात, श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल मुनी सांगतात की या भूतलावर जे सकाम कर्म करण्यामध्ये आणि यज्ञ करण्यामध्ये निपुण आहेत, एक्सपर्ट आहेत, त्यांना मृत्यूनंतर चंद्रलोकाची प्राप्ती होते. असे उन्नत जीव चंद्रावर साधारणपणे 10,000 वर्ष देवतांच्या गणनेनुसार, ते पण बरं का, देवतांचे 10,000 वर्ष म्हणजे गुणिले 360 करायचं, एवढे आपले वर्ष किती होतात. 3 लाख व्हॉटएव्हर, एवढं तुम्हाला तिथं आयुष्य मिळतं. वास्तव्य करतात आणि सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये थोडंफार दिलंय. याच्यासोबत कपिल देव तिथे नरकात कोण जातो आणि नरकात काय हाल होतात ते पण दिलेलं आहे बरं का, त्याच 3ऱ्या स्कंदामध्ये कपिल देवच सांगतात. हे सांगून झाल्यानंतर ते पण वाचा, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर. तर असे जे यज्ञ करतात, निपुण होतात, पूर्णपणे योगी झालेले नसतात, रात्री मृत्यू होतो किंवा दक्षिणायनामध्ये किंवा कृष्ण पक्षामध्ये येतो, तर ते चंद्रलोकावर जातात. मग चांगलं काम केलेलं असते, सकाम कर्म केलेलं असते, यज्ञ केलेला असते, योगाभ्यास केलेला असतो, तिथे त्यांना 10,000 वर्ष, 3,60,000 काय जे काय असेल तेवढे वर्ष सुखात राहण्याची परवानगी मिळते. सोमरस पान करून जीवनाचा उपभोग घेतात. कालांतराने म्हणजेच ते त्यांचं पुण्यक्षय झाल्यानंतर, आपण ऑलरेडी वाचलं, पुण्यक्षय झाल्यानंतर परतावं लागतं त्याला, ते पृथ्वीवर परत येतात मृत्यू लोकामध्ये. याचा अर्थ असा होतो की स्थूल इंद्रियांना दृश्य नसले तरी चंद्रलोकावर असे उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात. बघा, इंटरेस्टिंग, लक्षपूर्वक ऐका मी आता जे सांगणार आहे तुम्हाला. जेव्हा चंद्रायन 3 लँड झालं आपलं, आपले भक्त लोक सगळे वा 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 कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन करायला लागले. का? कारण आपण भगवद्गीता कधी वाचली नाही, भागवतम कधी वाचलं नाही. ज्यांचा जय जयकार करतो, जय शिला प्रभुपाद, जय शिला प्रभुपाद, ते काय, त्यांचं मत काय आहे याच्याबद्दल कधीच वाचलं नाही. ढोंगी भक्त आहोत आपण सगळे प्रभुपादांचे, हो की नाही. तर तो इस्रोचा जो मेन चेअरमन का कोणतरी आहे, तो तिरुपतीच्या मंदिरात धोती जनेव बिनेव घालून पूजा करून बाहेर येताना हातामध्ये भगवद्गीता धरून मुलाखत देते. मला आधीपासून भगवद्गीता आणि अध्यात्मामध्ये विश्वास आहे, म्हणून आम्ही हे चंद्रायन 3 सक्सेसफुल करू शकलो. किती बोगस आहेत बघा. कारण भगवद्गीतेमध्ये तर सांगितलंय की चंद्रलोकावरती जायला मशीन करणारा राक्षस असतो. चंद्रलोकावर तुम्हाला जायचं असेल तर अशा पद्धतीने जावं लागतं. चंद्रदेव सोमदेवाची पूजा अर्चना रात्रंदिवस करावी लागते आणि शरीर हे अशा पद्धतीने सोडावं लागतं.
शरीर सोडल्याशिवाय तुम्ही चंद्र लोकावर जात नाही. याच शरीरात जायचं जे प्रयत्न करतायत ना ते सगळे असुर आहेत. रावणाने पण प्रयत्न केला होता. भगवद्गीतेचं भागवतमचं हे विधान आहे. तुम्ही काकेत धरले ते भगवद्गीता कधी वाचली का? भगवद्गीतेमध्ये भगवंत स्पष्ट सांगतात, यांती देवव्रता देवान पितरीन यांती पितृव्रता. जो या देवतेची पूजा करतो तो त्या देवतेच्या ठिकाणी जातो. आणि हे सायन्सवादी सगळे म्हणतात की चंद्रावरती कोणी राहत नाही, सगळे खड्डेच पडलेले आहेत, ना हवा आहे ना पाणी आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती नाही, उडी मारले की 6 फूट उडी जाते. कुणी सांगितले सगळं? तुम्ही मनाने सगळं रचलं. शास्त्र माझा हिंदू धर्मावर भगवद्गीतेवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच शास्त्रामध्ये सांगितले चंद्रावरती चंद्राचा राजा राहतो, लोक राहतात, जे पुण्य कर्म करतात त्यांना चंद्रावर जागा मिळते. चंद्र हे स्वर्ग लोकामधला एक ग्रह आहे. प्रभुपाद नेहमी सांगतात, शास्त्रात सांगितलेलं आहे चंद्र सूर्य हे स्वर्गाचे ग्रह आहेत. स्वर्ग म्हणजे एकच ग्रह नसतो, ग्रह लोक म्हणजे अनंत ग्रह असतात त्याच्यामध्ये. याला चार्जिंग नाही केलं. सो आपला पूर्ण विश्वास असेल भगवंतांवर. आणि भगवान श्रीकृष्ण बोलतायत, भगवान श्रीकृष्ण बोलतायत चंद्रलोकाची प्राप्ती करतो. चंद्रलोकावरती तुम्हाला श्वास घेता येत नसेल, ऑक्सिजन घेऊन सूट घालून जावं लागत असेल, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवत नाही की तिथे लोक राहतात. पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की तिथे लोक राहतात. तुमचा भगवान श्रीकृष्णांवर विश्वास नाही, सायन्सवर विश्वास आहे. का? कारण सायन्स देव करतो. डिस्कनेक्ट झालं ते. हो की नाही? सायन्स तुम्हाला देव करतो. मग तुम्हाला देव व्हायचंय, भगवान व्हायचंय, त्यामुळे सायन्स तुम्हाला आवडतं, भगवद्गीता तुम्हाला आवडत नाही. बरोबर आहे की नाही? भगवद्गीतेचे जर तुम्ही प्रचारक असाल तर तुम्ही अगदी ठामपणे चंद्रायन-3चा विरोध केला पाहिजे, टीका केली पाहिजे. प्रभुपाद करायचे. ज्या दिवशी चंद्रावर गेले लोक त्याच दिवशी प्रभुपादांनी सांगितले हे बोगस आहे, कोणी गेलेलं नाही. 1969 मध्ये. आणि आज अर्ध्यापेक्षा जास्त अमेरिकन लोक देखील विश्वास ठेवतात त्याच्यावरती की कोणी गेलेलं नव्हतं, तेव्हा नुसताच दिखावा केलेला. प्रभुपाद एवढ्या ठामपणे कसे काय सांगू शकले? कारण भगवंतांना ते मानतात. भगवंत सांगतात त्याच्यावर माझा विश्वास आहे. भगवंत माझे आहेत, मी भगवंतांचा आहे. तुम्ही तिलक लावलाय, धोती कुर्ता घातले, ब्राह्मण दीक्षा झाली तरी तुम्हाला भगवंतांवर विश्वास नाही. तुम्ही सायन्सचं ऐकता. सायन्सचं का ऐकता? कारण तुम्हाला इथेच राहायचंय, भगवंतांना शरण नाही राहायचं. मग हे तुम्हाला करावं लागेल बघा. भगवंतांना शरण नाही जायचं तर शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, रात्र, अग्नी, दूर, प्रकाश, रात्र बघावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात की माझा अनन्य शुद्ध भक्त जो आहे त्याला असलं काय बघायला लागत नाही. भगवंत सगळं सोपं करून देत आहेत, तुम्हाला मात्र ते घ्यायचं नाही. कारण का? भगवंतांना शरण नाही जायचं. सेवा कोण करणार? मी भगवान आहे, मला पुरस्कार द्या, मी शास्त्रज्ञ आहे, मी भगवान आहे. होय ना? श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात की रावण हा या चंद्र सूर्य लोकांवरती, स्वर्ग लोकावरती जाण्यासाठी शिडी बांधायचा प्रयत्न करत होता. तुम्ही लोक रॉकेट बनवून तिथे जायचा प्रयत्न करतायत. तुमच्यात आणि रावणामध्ये बिलकुल फरक नाही. पण असुर प्रवृत्तीच्या लोकांना चांगलं वागायचं नसते, पण फुकटचं सगळं पाहिजे असते. चंद्रावर जायला महान तपस्या करावी लागते, यज्ञ करावे लागतात, पुण्य अर्जित करावं लागतं, पुण्य कमवावं लागतं. ते करायचं नाही तुम्हाला. तुम्ही पडले राक्षस, आसुरी प्रवृत्तीचे लोक. जबरदस्तीने तिथे जायचंय. जबरदस्तीने कोण तुम्हाला येऊ देईल? जबरदस्तीने अमेरिकेत तुम्हाला येऊ देणार नाही कोणी विदाउट विजा.
चंद्रावर बरं का तुम्हाला कोण येऊ देईल जबरदस्ती? नाही. एनिवे, प्रभुपाद असंही म्हणतात की समजा एक दिवस तुम्ही सक्सेसफुल झाला जाण्यामध्ये, चंद्रावर जाण्यामध्ये, समजा काय मिळवलं? काय मिळवलं? भगवद्गीता तर सांगते आ ब्रह्मभुवना लोक, परवाच वाचला आपण 3-4 श्लोकाच्या पूर्वी, 5-6 श्लोकाच्या पूर्वी, 16 नंबर श्लोक. आ ब्रह्मभुवना लोक पुनरावर्ती न अर्जुना. कुठेही जन्म घ्या, परत जन्म आहे, परत मृत्यू आहे, परत जरा आहे, परत व्याधी आहे. नको असेल तर काय करावं लागेल? भगवंत सांगतात पुरुषः स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त अनन्यया. माझी अनन्य भक्तिमय सेवा करावी लागेल. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. कुठली भगवद्गीता वाचता तुम्ही का नुसती स्टाईल साठी काकेत धरली फोटो काढायला? हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. प्रभुपाद सांगतात इथे, याचा अर्थ असा होतो की आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसलं तरी चंद्र लोकावरती उच्चतर श्रेणीचे जीव निवास करतात. तुम्ही दुर्बिणीतून इथे बघता, सगळं खड्डे खड्डे पडले, जीव कुणी दिसत नाही. तुम्हाला का दिसावेत? या जगात देखील तुम्हाला हजारो करोड गोष्टी, व्यक्ती, जीव दिसत नाहीत. तशी भगवंतांची रचना आहे. चंद्रग्रहावरती जलतत्व स्ट्रॉंग असतं, जसं इथे पृथ्वी तत्व स्ट्रॉंग आहे. तिथल्या लोकांची शरीर जलतत्वाने बनलेले असतात, जशी आपली शरीरे मेनली पृथ्वी तत्वाने बनलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसणार नाहीत. आणि तुम्हाला का दाखवायची? तुम्ही काय काम केलंय तुम्हाला दाखवायला? याचा अर्थ तिथे कोणी राहतच नाही असं थोडीच होतं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तिथे राहतात लोक, तिथे राहतात, तिथे जीवन असं असं आहे, सगळं वर्णन आहे, हो की नाही? तर वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे 2 मार्ग आहेत. जो प्रकाशमय मार्गातून जातो तो परत येत नाही, जो अंधकारमय मार्गातून जातो तो येतो. आता हे 3 श्लोकामध्ये सांगितलंय, याच्यावरती अख्खा वेद लिहू शकतो आपण. हे वेदांमध्ये अगदी डिटेलमध्ये आहे. तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर इथे फक्त थोडक्यात सांगितलंय भगवंतांनी. त्यामुळे मला त्यातलं काही माहिती नाही. तुम्ही म्हणाले कसं जायचं, काय करायचं, सांगा आम्हाला जरा. फक्त सांगण्यासाठी सांगितलंय भगवंतांनी. भगवद्गीता ही संपूर्ण वेदाचा सारांश आहे, त्यामुळे थोडं थोडं विषय सगळे येतात याच्यामध्ये. आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदांमधून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे. छांदोग्य उपनिषद मध्ये आहे बघा, कोणाला इच्छा असेल तर जाऊन वाचू शकता, प्रॅक्टिस करू शकता. जे सकाम कर्मी आणि तत्वज्ञानी तर्कवादी आहेत ते अनादिकालापासून अविरतपणाने ये जा करीत आहेत. जातात, करोडो वर्ष तिथे राहतात, परत येतात, परत जातात. कारण भगवान व्हायची इच्छा, भगवानाची सेवा करायची इच्छा नाही. आणि भक्त्या हे करायचं नाही. भक्त्या लभस्त्व अनन्या, त्याची इच्छा नाहीये भगवंतांची अनन्य भक्तिमय सेवा करायची अखंडरित्या. त्याला ये जा करावं लागतं. काही काळजी करू नका, कलियुगातल्या लोकांना ते पण जमणार नाही. त्याच्यासाठी भरपूर महान तपस्या, योगाभ्यास वगैरे करायला लागतो. आपण लायकीच नाही कलियुगामध्ये जन्मलेल्यांची, त्यामुळे तुम्हाला हे पण जमणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, ते विषय सोडून टाका डोक्यातून. भरपूर तपस्या करावी लागते चंद्रलोकावर जायला. आपल्याला काय, आपली गती काय आहे मग पुढे 14व्या अध्यायात सांगणार आहेत भगवंत. 14 का 15? ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा अघन्न घनवृत्तिश्च अधो गच्छन्ति तामसा. हे आपली गती आहे. अघन्य घनवृत्तिश्च, अगदी घृणास्पद जीवन जगतोय आपण कलियुगामध्ये. आपण चंद्र सूर्यावरती पण जाण्याच्या लायकीचे नाही. आपली काय गती होणार आहे?
अधोगत्यंती तामसा, पशु योनीमध्ये जन्म मिळणार, पाताळ लोकामध्ये जन्म मिळणार, जर आपण भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा स्वीकार नाही केला तर. लक्षात ठेवा. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्ष प्राप्ती होत नाही. याच्या विरुद्ध जो भक्त असतो त्याला ना या कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, रात्र दिवस, उत्तरायण, दक्षिणायन नाही या गोष्टीची चिंता असते, नाही परत यायची भीती असते. त्यामुळे त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे ते पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात. ते आपण उद्या वाचूया. जरी हे महत्वाचं नव्हतं तरी इंटरेस्टिंग होतं, हो की नाही. काही काही लोकांच्या लक्षात राहणार दक्षिणायन, उत्तरायण, या येस येस, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, हे सगळं काय असतं मी समजावून सांगितलं नाही, कारण सगळे तुम्ही शाळेतून शिकून आलेला आहात. तुम्हाला माहिती आहे दक्षिणायन म्हणजे काय, उत्तरायण म्हणजे काय, उत्तरायण म्हणजे काय. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण नेहमीच बोलतो आसक्ती आणि अनासक्तीबद्दल, तर त्याच्याबद्दल असं आहे की जर आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की भगवत प्राप्तीसाठी गुरु दीक्षा होणं आवश्यक आहे आणि गुरु दीक्षेशिवाय भगवत धामात जाता येणार नाही. तर मग हे कसं काय, म्हणजे प्रत्येकासाठी तर हा रूल मला म्हणजे कन्फ्युजिंग होतंय थोडस, की देवानी तर म्हणजे तुम्हाला असं काही सांगितलेलं नाहीये की तुम्ही या एवढ्या ह्याच्यामध्ये, की आता आपण जेवढं काही वाचलं की असं कुठंच म्हणलेलं नाही की गुरु असेल तरच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल. आणि जर का आपल्याला असं जर का भक्त व्हायचं असेल की आपल्याला दीक्षा मिळवायची आणि त्याच्यानंतर भगवत धामात जायचे, तर ही पण एक आसक्ती नाहीये का? जसं काल चर्चा चाललेली आपली, ही आसक्ती नाही आहे, हा स्वार्थच आहे. परंतु भगवंत सांगतात की इथे तुम्ही खितपत पडलेले आहात, तिथे या, माझ्यासोबत राहा. जसं आई वडील घर सोडून गेलेल्या मुलाला सांगतात की काय तू जीवन जगतोयस, घरी परत ये, आईच्या हातचं चांगलं खा. मेन उद्देश असतो त्यांनी घरी परत यावं आणि प्रेमाने राहावं, परंतु त्याला थोडी प्रलोभनं पण दिली जातात. तुला चांगलं खायला मिळेल, घरी एसी आहे, कुठे खितपत पडलायस. तो मेन उद्देश नसतो घरी एसी आहे, घरी खायला चांगलं मिळेल. मेन उद्देश असतो माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. परंतु प्रलोभनं देण्यासाठी अशा गोष्टी सांगितल्या जातात. माणसाला हेच मुळात बिलकुल समजत नाही की इथे जे जीवन आहे ते दुःखमय आहे. तो भ्रमात मोहात जीवन जगतोय. मग त्याला हे इथलं जीवन दुःखमय आहे आणि तिथलं सुखमय आहे हे थोडंसं सांगावं लागतं. परंतु भगवंत सांगतात की तिथलं जीवन सुखमय आहे, याची तू जर स्वार्थ जरी केलास तरी तिथे जायचा मार्ग मात्र माझी अनन्य भक्तिमय सेवा आहे. अनन्य भक्तिमय सेवा म्हणजेच ती इच्छा पण तू सोडली पाहिजेस, फक्त प्रेम लक्षात ठेवलं पाहिजे. असं दोन्ही पद्धतीने सांगितलंय. आय थिंक काल का परवाच आपण सकाळी चर्चा करत होतो ध्रुव महाराजांच्या ह्याच्यामध्ये. या सागर प्रभू म्हणाले पण की असं कसं काय, कन्फ्युजिंग आहे. पण तुम्हाला प्रेम समजतच नाही, मग पहिल्यांदा थोडस प्रलोभन द्यावं लागतं, स्वार्थ सांगावा लागतो. शेवटी शेवटचा स्वार्थ हा विष्णून प्राप्त करणे, न ते विदू स्वार्थ गती मी विष्णू. त्याच्यासाठी हे सांगावं लागतं. आणि मग तुम्हाला हळूहळू हे पटलं की अरे ते पण गरजेचं नाहीये, भगवंतांवर प्रेम करणे एकमेव गोष्ट महत्वाची आहे, तर तुम्ही पुढच्या स्टेजला गेला. आलं का लक्षात? तुम्हाला आता हे पटायला लागले, याचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये पण रस राहिला नसला पाहिजे की भगवत धामात जाऊन मला हे मिळवायचंय ते मिळवायचंय. ऍक्च्युली भगवत धामात जाऊन मला हे मिळवायचंय ते मिळवायचंय, तू भगवत धामात जातच नाही.
तरीही भगवद्धामाचं वर्णन तुम्हाला सांगितलंय जेणेकरून तुम्हाला इथलं दुःखमय जीवन तुमच्या लक्षात येईल. कारण इथल्या भ्रमामध्ये तुम्हाला वाटतच नाही तुम्ही दुःखात आहात. त्याच्यासाठी हे सांगितलं जातं. तर दुसरा कुठला उद्देश नाही आहे याचा. लोक फ्रस्ट्रेट झालेले आहेत, दुःखी आहेत, परंतु कळत नाही की पुढे कुठला मार्ग आहे का. आणि म्हणूनच हे पुन्हा पुन्हा आपण भगवद्गीतेत वाचतो, योगी जन, निर्विशेषवादी, मायावादी, यांना हे कळालेलं असतं हे दुःखमय आहे, परंतु भगवंतांची अनन्य भक्तिमय सेवा करायची नसते. मग ते वेगवेगळ्या मार्गाने इथून सुटायचा प्रयत्न करत असतात की भगवद्धाम कळालंय मला, इथे प्रॉब्लेम आहे, तिथे सुखच सुख आहे, जाता कसं येईल. पण भगवंत सांगतात की माझी अनन्य भक्तिमय सेवा नाही केली तर नाही जाता येणार. मग हे योगी तत्वज्ञानी वगैरे अभ्यास करून करून तर्क वितर्क करून करून शेवटी या लेवलला येतात की भगवंतांची सेवा केली पाहिजे. तर हे वन स्टॉप सोल्युशन पण नाही आहे. शास्त्रामध्ये उपनिषदमध्ये ज्या त्या व्यक्तीला त्या त्या व्यक्तीप्रमाणे हे उपदेश केलेले आहेत. जसे की प्रभुपाद नेहमी सांगतात की एखाद्याची इतकी तीव्र इच्छा आहे की मला मांसाहार करायचंच आहे, किती समजावून सांगा नाही माझी काय, त्या भ्रमातच असतो तो. मग त्याला शास्त्रात हे पण सांगितलंय की ठीक आहे तू मांसाहार कर, पण मी सांगतो, शास्त्र सांगतं तसं कर. आता एखादा व्यक्ती असं म्हणू शकेल की अरे शास्त्रात मांसाहार पण करायला सांगितलं, सगळ्यांना नाही सांगितलं, ज्याची इच्छा जातच नाही त्याच्यासाठी सांगितलं. तसंच शास्त्रात भगवद्धामाची इच्छा करायला पण सांगितलं. येस, कोणाला, ज्याला अजून पटलेलंच नाही की इथं दुःख आहे. तर हे हजारो, हे एक दोन स्टेजेस नाही आहेत, असे हजारो स्टेजेस आहेत. एखाद्याला वाटतं की अजून पण पत्नी मुलाबाळामध्येच राहिलं पाहिजे, एखाद्याला वाटतं की गायीमध्येच सुख आहे. तर ते सगळ्या प्रकारच्या व्यक्तींना सगळ्या प्रकारचे मार्गदर्शन दिलेले आहेत शास्त्रामध्ये, परंतु ते सगळ्यांसाठीच लागू नसतात. मग तो क्रमाक्रमाने स्टेप बाय स्टेप तो पुढे येत असतो. जसा त्याला गुरु भेटेल तसा तो पुढे येत असतो. जसं की बरेचसे लोक, तुम्हाला ऐकून असता आश्चर्य वाटेल, तुमचा गुरुचा प्रश्न मी याच्यानंतर उत्तर देतो, परंतु याच्या आधी मी उत्तर देतोय की बरेचसे लोक मी पाहिलेले आहेत की ते श्री श्री गुरुशंकरकडे जातात. गुरुशंकर नाही काय, रविशंकर, श्री श्री रविशंकरकडे जातात, हे जग्गी वासुदेवकडे जातात, आणि असे बरेच साधू बाबा बुवा आहेत जे मायावादी तत्वज्ञान सांगतात त्यांच्याकडे जातात. कारण ते शोधत असतात काहीतरी सत्य कुठं आहे. ब्रह्माकुमारीकडे जातात, ओम शांतीमध्ये जातात, आणि शोधत 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 बऱ्याच वर्षांनी ते परत भक्ती मार्गात येतात. माझ्याकडे असे बरेच लोक आलेले आहेत. एक प्रभूजी मला विचारत पण होते की प्रभूजी मग हे असं कसं काय. तर ती तुमची पायरी होती. तेव्हा तुम्हाला अनन्य भक्ती माहिती नव्हती, तेव्हा तुम्हाला फक्त हे ब्रह्म काय आहे, मी कोण आहे, एवढीच जिज्ञासा होती. मग भगवंतांनी तुम्हाला श्री श्री रविशंकरकडे पाठवलं, ब्रह्माकुमारीकडे पाठवलं. मग तिथे जाऊन तुम्ही थोडस ज्ञान घेतलं, मग अजून तुमची जिज्ञासा वाढली, मग कुठून तरी तुम्हाला आमचं लेक्चर ऐकायला मिळालं, मग तुम्हाला ते पटलं, अरे हा ह्याच्या पुढे पण आहे. मग तुम्ही नेक्स्ट स्टेजला आला. त्यामुळे त्या श्री श्री ब्रह्माकुमारींना वगैरे दोष पण देता येत नाही. एक स्टेप तुम्हाला पुढे आणण्याचं त्यांनी काम केलं. नसेल तर तुम्ही भौतिक आसक्तीमध्ये, ग्रॉस स्थूल इंद्रिय तृप्तीमध्येच अडकलेला होता. ऍटलिस्ट त्याच्यातून बाहेर येऊन आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे हे तरी त्यांनी शिकवलं तुम्हाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही नेक्स्ट स्टेजला आला. तसंच आहे हे ऍक्च्युली. लक्षात येते का तुमच्या? इथे दुःखामध्ये अडकलेल्याला अजून इथून बाहेर पडायचं हेच पटत नाही. म्हणून भगवत धामाचं वर्णन सांगितलं जातं, दुःखाचं वर्णन सांगितलं जातं. जसं आज सकाळच्याच बहुतेक ध्रुव महाराज नाही, आज नाही, परवाच्या एका लेक्चर मध्ये ना, नाही भगवद्गीतेमध्येच त्याच्या मागच्या श्लोकांच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद समजावून सांगतात की तिथे चिंतामणी नावाचे दगड आहेत, तुमची इच्छा पूर्ण करणारे. कल्पवृक्ष नावाचे झाड आहेत, वृक्ष आहेत, तुम्हाला पाहिजे ते खायला देणारे. सुरभी नावाच्या गायी आहेत, कंटिन्युअसली दूध देणाऱ्या. आणि हे काहीच नाही आहे भागवतम मध्ये वगैरे, वेदांमध्ये खूप डिटेलमध्ये वर्णन आहे. तिथे प्रत्येक जण नाचत असतो, गात असतो.
हे लोकांना थोडस बरं वाटतं. हा, इथे किरकिर आहे नुसती, उठसूट, बायकोची किरकिर, नवऱ्याची किरकिर, बिल भरायचं आहे, लाईट बिल भरायचं आहे, प्रभूजी काय सांगतात थोडस ऐकूया. अशा प्रकारे जसं भगवान म्हणतात, एखादा जो वैतागलेला असतो तो माझ्याकडे येतो, एखाद्याला काहीतरी पाहिजे असतं म्हणून तो माझ्याकडे येतो, कोण एखाद्याची जिज्ञासा आहे म्हणून येतो, परंतु माझ्याकडे आल्यानंतर हळूहळू शुद्ध भक्तांच्या संघामध्ये माझी अनन्य भक्ती काय असते हे मी त्याला शिकवतो आणि त्याला सुधरवून मी परत घरी घेऊन येतो. नाही, तो घर सोडून गेलेला मुलगा असतो, खायला प्यायला मिळत नाही, वैतागलेला असतं, तेच 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 मेस मध्ये खाऊन, हॉटेलमध्ये खाऊन, त्याला हळूहळू वाटायला लागतं घरी परत जायला पाहिजे, आईच्या हातचं खाणं चांगलं होतं. त्यातूनच हळूहळू त्याला प्रेम करतं. हे प्रेमाचे स्टेजेस असतात, त्याच्यासाठी हे सांगितलं जातं. त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. हा स्वार्थ, प्रभुपाद म्हणतात आणि शास्त्रात पण म्हटलेलं आहे की स्वार्थी व्हायचंच असेल तर हा स्वार्थ ठेवा की मला भगवत धामात जायचंय. चांगला तरी हे स्वार्थ आहे. इथे कसला स्वार्थ आहे तुमचा? गाडी बंगला जे सगळं नश्वर आहे, हो की नाही? भगवत धाम ऍटलिस्ट अविनाशी, अनिश्वर आहे, अक्षर आहे, ते याच्यासाठी सांगितलं जातं. आता दुसरा मुद्दा तुमचा असा होता की मग गुरु शिवाय जाणे शक्य नाही. या बिकॉज कारण गुरुच ज्ञान देतो. हे सगळं ज्ञानाच्या गोष्टी आहेत. आपण अडकलोय का इथे? कारण अज्ञानामुळे अडकलोय. आता इथे डायरेक्टली जसं की मनु संहिता वगैरे तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये मनु सांगतात की तुमची दीक्षा झालीच पाहिजे. आता हे नियम लिहायच्या पद्धती असतात. जर तुम्ही उपनिषद वाचले तर उपनिषदामध्ये तुम्हाला कुठे दीक्षेचा उल्लेख केलेला सापडणार नाही. भगवद्गीतेमध्ये तुम्हाला कुठे दीक्षेचा उल्लेख केलेला सापडणार नाही. परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितलंय तेच. 4था अध्याय जर तुम्ही उघडला तर 4थ्या अध्यायामध्ये भगवंत तेच सांगतात की हे जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेने पुढे येत असतं. गुरुकडे गेलंच पाहिजे, गुरुला समर्पण केलंच पाहिजे. 4थ्या अध्यायातला 32वा श्लोक आहे बघा, 32 का 34वा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, गुरुची सेवा केली पाहिजे. कारण तो ज्ञान घ्यायचा मार्ग असतो आणि हे ज्ञान घ्यायच्या या प्रक्रियेलाच दीक्षा म्हणतात. हे अग्नी समोर बसून हाम रूम रूम 1000 रुपये भरा, हे घ्या तुमची जपमाळा, तुमचं नाव आजपासून स्वयंसो दास स्वयंसो दासी, याला दीक्षा म्हणत नाही. ही औपचारिकता असते. याचा अर्थ हे दीक्षा करायची नाही का असं नाही. औपचारिकता पण करायची जर तुम्हाला खरोखरच गुरु भेटला तर. परंतु खरं गुरु शिष्य परंपरा असते की जिथून आपल्याला ज्ञान मिळेल जसं आहे तसं, हीच दीक्षा असते. आज सकाळीच मी वाचत होतो शिल प्रभुपाद चैतन्य चरितामृताच्या, परत विसरलो बघा, ते सेव्ह करून ठेवायला पाहिजे. चैतन्य चरितामृतामध्ये एक श्लोक आहे की दीक्षा झाल्याशिवाय तुम्ही भगवत धामात जाऊ शकत नाही. सरळ सरळ डायरेक्ट श्लोक आहे. परंतु तात्पर्यामध्ये शिल प्रभुपाद सांगतात की दीक्षेचा अर्थ असतो ज्ञान वरून खाली आलं पाहिजे, त्याला म्हणतात दीक्षा. हे अग्निसमोर बसून किंवा $35, तेव्हा प्रभुपाद डॉलर मध्ये होते, $35 देऊन मंत्र घेणे याला दीक्षा म्हणत नाहीत. ही बोगस दीक्षा असते. हे असे शास्त्रामध्ये लिहिलेले विधान आहेत, याचाच फायदा घेऊन हे बोगस दीक्षा देणारे तयार होतात. उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे दीक्षा घेतल्याशिवाय, गुरु असल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. मी फ्री मध्ये सगळ्यांना दीक्षा द्यायला लागलोय, कोणाकोणाला यायचे फक्त $25 भरायचे आहेत. लोक पण भ्रमित होऊन जातात, परंतु त्याला काही अर्थ नसतो. असे बरेच आहेत. खरी दीक्षेचा अर्थ काय असतो? खरी दीक्षा म्हणजे ज्ञान प्राप्ती होणे. जसं की भागवतम भगवद्गीतेमध्ये एकही व्यक्ती तुम्हाला गुरु शिवाय सापडणार नाही. परंतु भागवतम मध्ये त्याची दीक्षा कधी झाली कुठे लिहिलेलं नाहीये. जसं की ब्रह्माजींचा जन्म सविस्तर दिलेला आहे, परंतु ब्रह्माजींचे गुरु कोण होते? भगवान श्रीकृष्ण स्वतः. वर्णन आहे की त्यांना गुरु भेटले, गुरुकडे गेले, गुरुकडून ज्ञान घेतलं, परंतु दीक्षा घेतली म्हणून कुठे लिहिलेलं नाही. कारण त्यालाच दीक्षा म्हणतात. ते काही वेगळं नसतं दीक्षामध्ये. म्हणजे नारद मुनींना गुरु आहे, व्यासदेव
जे भगवंतांचे अवतार आहेत त्यांना गुरु आहे. गुरुशिवाय भगवंत प्राप्त होत नाहीत, कारण गुरुची अवज्ञा केला तर तुम्हाला भगवंत कशाला ठेवून घेतील. भगवंतांनी निर्माण केलेली ही सिस्टीम आहे ज्ञान पुढे पुढे सरकवायची. सगळीकडेच भगवंत येऊन ज्ञान देणार नाहीत. भगवंत अर्जुनाला म्हणतात की गुरु शिष्य परंपरेमध्ये ज्ञान खाली 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 येत होतं, कालांतराने ही गुरु शिष्य परंपरा खंडित झाली, बंद पडली, आणि म्हणून मी तुला परत द्यायला आलोय. मी गुरु, तू माझा शिष्य. आता तू पुढे सुरू करायचं गुरु शिष्य परंपरा. जेव्हा जेव्हा गुरु शिष्य परंपरा तुटते तेव्हा भगवंत स्वतः येऊन पुन्हा गुरु शिष्य परंपरा सुरू करतात. जसं चैतन्य महाप्रभू आले, गुरु शिष्य परंपरा तुटलेली, चैतन्य महाप्रभूंनी येऊन पुन्हा सुरुवात केली. असं म्हटलं जातं की संत तुकाराम महाराजांचे कोणी गुरु नाही, परंतु तुकाराम महाराज आपल्याच ओव्यांमध्ये लिहितात की माझे गुरु चैतन्य आहेत, चैतन्य महाप्रभू आहेत म्हणून. गुरुशिवाय ज्ञान कसं मिळणार? आपण जर इतके पॉवरफुल असतो, आपल्याला गुरुचीच गरज नाही, मग इथे अडकलो कसे असतो आपण. परंतु याचा अर्थ दीक्षेची औपचारिकतेला दीक्षा म्हणत नाहीत, हे मात्र परफेक्टली लक्षात ठेवा. दीक्षा असे प्रकारे दीक्षा झालेले 1, 2, 3 दीक्षा झालेले, ब्राह्मण दीक्षा झालेले मी दाखवतो, जे व्यभिचार करतात, पापमय जीवन जगतात. तुम्हाला वाटते ते भगवत धामात जाणार आहेत? खरी दीक्षा असते ज्ञानाचं ट्रान्सफर होणे. प्रभुपादांनी 4 ते 5,000 लोकांना दीक्षा दिली, सगळ्यांना ज्ञानाचं ट्रान्सफर केलं. काही लोकांनी ज्ञानाचं ट्रान्सफर करून घेतले, गेले. प्रद्युम्न प्रभू, सकाळी आपण जसं म्हणत होतो, प्रद्युम्न प्रभू, जयदेव प्रभू. काही लोकांनी दीक्षा घेतली तरी पण बोगसगिरी चालूच ठेवली, ते नाही जाणार भगवत धामात. शास्त्र तत्वज्ञान श्रेष्ठ असतं, शास्त्र श्रेष्ठ असतं. भगवंत 15व्या का 13व्या अध्यायात सांगणार आहेत. मी देखील बोलताना शास्त्राचा आधार घेऊन बोलतो. शास्त्रात जे सांगितलंय तेच. माझी अनन्य भक्तिमय सेवा जो करेल, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परममिदम, तिथं सगळं पवित्र आहे, छोटीशी पण अपवित्रता नाही चालणार. मग हे ज्ञान देणारा गुरु असतो, आणि ज्ञान नसल्यामुळे अज्ञानामध्ये आपण अडकलो इथे. हे लॉजिक आहे. परंतु औपचारिकतेच्या मागे लागलो की बाबा आपल्याला गुरु केलाच पाहिजे, सगळ्यांनी केलाय, मी नाही केला, अरे बापरे माझा गुरु कोणालाच माहिती नाही, अरे यांचा गुरु सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं बोगस आहे. गुरु फॅशन नसते. सगळे जीन्स घातलेत, मी एकटाच चुडीदार घालायला लागलो, असं नसते गुरु करणे म्हणजे. गुरु इज नॉट अ फॅशन. नरोत्तम दास ठाकूर महान भक्त आहेत, महान भक्त. तुम्ही त्यांच्या कविता वाचल्या ना, डोळ्यात पाणी येतं. प्रत्येक वैष्णव गीत नरोत्तम दास ठाकूरांचं वाचल्यावरती डोळ्यात पाणी येतं. त्यांचे गुरु कोणालाच माहिती नाही. श्रील लोकनाथ गोस्वामी, आणि त्यांची इच्छाच नव्हती गुरु व्हायची. नरोत्तम दास ठाकूर यांनी कळवळीनं सेवा केली म्हणून तयार झाले. तर गुरु हा फेमस नसतो, परंतु गुरु असावा लागतो. तर कान धरून तुम्हाला सांगणार कोणी हे चुकीचं करताय, हो की नाही, त्याला दीक्षा म्हणतात. हे अग्नीसमोर बसून ओम राम रेम घेण्याला दीक्षा म्हणत नाही. ऑफकोर्स शास्त्रामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ती औपचारिकता करणे गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा कसं असतं, ती औपचारिकता केल्याशिवाय सिरियसनेस पण येत नाही, हो की नाही. अग्नीच्या समोर गुरुला वचन दिलेलं आहे, मी आज माझ्या दीक्षेच्या दिवशी की उद्यापासून मी स्वतः माझा जप करणार, 4 नियमांचं पालन करणार, आणि अशा अशा प्रकारे सेवा करणार. त्याला काय ते थोडस वेटेज असतं त्याला, म्हणून ह्या औपचारिकता दिलेल्या असतात शास्त्रामध्ये. परंतु अशी हजारो उदाहरणं आहेत जिथे ही औपचारिकता केलेली नाहीये. खरी दीक्षा असते ज्ञानाचं ट्रान्सफर होणे. बस ज्ञानाचं ट्रान्सफर होत असेल तीच तुमची दीक्षा आहे.
जसं जसं ज्ञान प्रबुद्ध होत जाईल तसं तसं तुम्ही त्या गुरुला समर्पण करा, बस. हेच लॉजिक असतं. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. सर्व भक्तांना प्रभूजी तुम्हाला हरे दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आणखी येस मॅम. अजून एक प्रश्न, असा प्रश्न आहे की आपण म्हणजे सर्व मंत्रांमध्ये एक काय सामान्यपणे सगळीकडे यूज केला जाणारा एक मंत्र आहे की पंचकन्या नाव संबोधलेलं आहे की पुराणातल्या जेव्हा 5 कन्या म्हणले त्यांना, पण ऍक्च्युली त्या सती म्हणजे सर्व काय पतिव्रता आहेत. तर त्या पंचकन्यांना जर का तुम्ही स्मरण केलं तर तुमचं स्वतःच आयुष्य सुधरेल असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. तर त्या श्लोकामध्ये अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी या 5 कन्यकांचं वर्णन आहे. त्यांची नावं आहेत त्या श्लोकामध्ये. तर ह्या ज्या 5 कन्यका म्हणलेल्या आहेत की ज्यांचं स्मरण करण्याने पण आपण आपलं चारित्र शुद्ध होणार आहे किंवा आपण शुद्ध होणार आहोत, किंवा तर त्यांचे सुद्धा कुठे उल्लेख नाहीये की त्यांची कुठे दीक्षा झाली किंवा ते त्यांचे कोणतरी गुरु होते म्हणून. याचं सुद्धा कुठं काही म्हणजे उल्लेख आढळत नाही. तरी पण त्यांना आपण म्हणजे आपले मार्गदर्शक मानलेले आहे. म्हणजे एका काय म्हणतो विवाहितेसाठी या पंचकन्या आदर्श आहेत असं मानले. तर मग त्यांची पण तरी कुठे दीक्षा झाली, पण ते सुद्धा आपण त्यांना सुद्धा म्हणजे मोठ्या स्थानावर बसवलेलंच आहे. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना वर्ण किंवा दीक्षा हा प्रकार नसतो. स्त्रीचा वर्ण असतो, जो पतीचा वर्ण आहे तो स्त्रीचा वर्ण असतो. आणि पती लहान असताना पिता, लग्न झाल्यानंतर पती हे तिचे गुरु असतात. त्यांची सेवा करणे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहणे, जसं आज सकाळी आपण चर्चा करत होतो, हेच त्यांचं धर्म असतं. स्त्री धर्म म्हणून सेपरेटली चॅप्टर आहे भागवतम मध्ये. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे लक्षण काय असतात, त्यांचं काम काय असतं, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी यांचं काय काम असतं, यांची लक्षणं काय असतात, ह्याच्यावरती डिटेलमध्ये आहे 7व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या. परंतु तिथे नारद मुनी एक सेपरेट सेक्शन मध्ये सांगतात की हे स्त्रीला लागू पडत नाही, स्त्रीसाठी वेगळं असतं ते, म्हणजे त्याला स्त्री धर्म म्हणतात. त्यामुळे स्त्रीला पूर्वी म्हणजे स्त्रीला दीक्षा देणे किंवा स्त्रीला गुरु असणे हे प्रकार नव्हता. स्त्रीचा गुरु त्याचा पती असायचा, कारण पती भगवंतांचा शुद्ध भक्त असायचा. पती भगवंतांसाठी सदैव रात्रंदिवस काम करतो, सेवा करतो, त्याच्यामध्ये मदत करणे हे स्त्रीचं धर्म असायचं. तर कलियुगामध्ये हे सगळं चित्र विचित्र झालं. आता तुम्ही कितपत सीता मैयाचं चरित्र वाचलेलं आहे माहिती नाही, परंतु रामचरितमानस किंवा अशा ग्रंथातून जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सीता माता बिलकुल एक शब्द प्रभू रामचंद्रांच्या पुढे जायची नाही. आणि तोच तिचा धर्म होता. प्रभू रामचंद्रच तिचे गुरु होते, प्रभू रामचंद्रच तिचे स्वामी होते, आणि प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये सेवा करणे हेच तिचा धर्म होता. पतिव्रतेचं परफेक्ट उदाहरण आहे ते. द्रौपदी, सीता हे सगळे. हे फेमिनिझम, आजकाल स्त्रियांना महत्व देणे वगैरे, हे आजकाल मॉडर्न हे पाश्चात्य संस्कृतीतून आलेलं आहे. आणि हे इंद्रिय तृप्तीला आपल्याला चांगलं आहे म्हणून आपण ते ऍक्सेप्ट करतो. नसेल तर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युली ज्यांना आपण आदर्श म्हणतो, सीता मैया, द्रौपदी वगैरे, त्या आजच्या डेफिनेशन प्रमाणे ते अत्याचाराखाली राहत होते, हो की नाही? परंतु त्यांना महान म्हटलं जातं का? कारण ते पतिव्रता होत्या. आता कलियुगामध्ये हे आहे तसं पण लागू पडत नाही. म्हणून भागवतम मध्ये असे श्लोक आहेत आणि प्रभुपाद समजावून सांगतात की पतीने सदैव भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे आणि पत्नीने सदैव पतीच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. हे परफेक्ट वैवाहिक जीवन असते. आणि असं जर होत नसेल
तर मग प्रत्येक जीवाला भगवत धामात जायची, भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा करायची चान्स देण्यासाठी कलियुगासाठी हे बदललं आणि मग स्त्रियांना पण दीक्षा देणे सुरू केलं. कारण पती थर्ड क्लास असेल, दारू पिऊन पडलेला असेल आणि मात्र तिची भक्तिमय सेवा करायची अनन्य अशी इच्छा असेल तर तिला भक्तीपासून वंचित कसं करता येईल. शास्त्रामध्ये दोन्ही प्रकारचे उदाहरणं आहेत. मी आजच सकाळी सांगत होतो की एका चोराची बायको असते, ती भक्त असते. त्यांच्या घरी एक साधू येतात आणि म्हणतात, 4 दिवस राहून ऑब्झर्व करून म्हणतात, तुझा नवरा तर चोरी करतो आणि तू नवऱ्याच्या प्रत्येक कार्यामध्ये मदत करते. तर ती म्हणते की नवऱ्याची सेवा करणे हेच शास्त्रामध्ये दिलेलं धर्म आहे. तिथे समजावून सांगितलेलं आहे की तिने जरी त्या चोराला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करीत असली तरी तिला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही, कारण तिचा धर्म ती करते. परंतु ते आता आहे तसं कलियुगामध्ये लागू होतं का? नाही. कलियुगामध्ये खूप 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 अधोगतीला, खालच्या पातळीला गेलेलो आहोत आपण. इथे चोर लुटेरे वाईट प्रवृत्तीचे पती असतील तर त्यांची तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करत असाल तर तुम्हाला भक्तिमय सेवा पण ते करू देणार नाही. अशी बरीच उदाहरणे मी स्वतः ऐकलेली आहेत. मारहाणपर्यंत गोष्ट जाते. आमच्याच सत्संगामध्ये एक माताजी एकदा फुल मार खाऊन आलेल्या, सत्संगला जायचं नाही, जप करायचं नाही, अंडी माझ्या समोर खायचा. प्रभुपाद आणि आचार्य देश काल पात्रानुसार समजावून सांगतात की अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नवऱ्याची सेवा करायची किंवा तिथे राहायची काही गरज नाही. कारण त्याच्या वरचा सिद्धांत असतो शास्त्रामध्येच दिलेला की जो भगवंतांचा द्वेष करतो त्यांची सेवा करायची बिलकुल गरज नाही, हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. प्रभुपाद समजावून सांगतात. आता तुम्हाला एक्झॅक्टली श्लोक आठवत नाही, परंतु हे भागवतम मध्ये दिलेलं आहे. जो भगवंतांची सेवा करत नाही किंवा भगवंतांची सेवा म्हणण्यापेक्षा जो भगवंतांचा द्वेष करतो, तर भगवंतांचा द्वेष तर सगळेच करतात. इथे जो जो आलेला आहे भौतिक जगामध्ये सगळेच करतात, परंतु त्यातले काही जीव त्यांच्या लक्षात आलेलं आहे की भगवंतांची द्वेष केला नसला पाहिजे, भगवंतांवर प्रेम केलं पाहिजे, मग ते प्रयत्न करतात. त्या प्रयत्नात अडथळा आणणारे तुमचे पती असतील किंवा प्रयत्नात अडथळा आणणारे तुमची पत्नी असेल तर त्याला सोडून द्यायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. ऑफकोर्स मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की तडकापडकी पण सोडलं नसलं पाहिजे, कारण आपण तर कुठे एवढं शुद्ध झालेलं असतो. तर गुरुला बोलून गुरुशी चर्चा करून सोडलं पाहिजे. परंतु हे जे तुम्ही सांगताय ना, हे कसं असतं, जसं मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाला भक्तिमय सेवेच्या स्टेजला यायला काहीतरी प्रलोभन द्यावं लागतं. मग या सगळ्या प्रतिव्रता आदर्श स्त्रिया ज्या आहेत त्यांचा आदर्श घ्या, त्याप्रमाणे वागा म्हणून सांगले. द्रौपदी भगवंतांची शुद्ध भक्त होती. बऱ्याच जणांना पटत नाही, कारण शास्त्रामध्ये स्त्रीला एकापेक्षा जास्त पुरुषाशी लग्न करायला बिलकुल परवानगी नाही. तरी भगवंतांनी ते अरेंजमेंट केली. आता हे पण सिद्धांत आपण समजावून घेतलं पाहिजे की तिथे भगवंत होते रूल बदलणारे, आपण कोण आहे. या सगळ्या स्त्रियांचे असे श्लोक, बरेच श्लोक आहेत, असे बरेच श्लोक आहेत, मंत्र आहेत. श्लोक म्हणत नाहीत, अशा आहे ना मंत्र म्हणतात. हिम्स, इंग्लिशमध्ये हिम्स म्हणतात, HYMN. याचं हे रटायला सांगितलं जायचं पूर्वीच्या लोकांना. दिवसभर म्हणा गंगा च यमुने चैव गोदावरी सरस्वती, कारण ते म्हणून 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 मग हळूहळू त्याचा अर्थ आपल्याला उमगायला लागतो, मग हळूहळू त्याचं आचरण यावं लागतं, यायला लागतं. हा त्याचा मागचा उद्देश असतो. परंतु तेवढी शुद्धता आता राहिलेली नाही. संस्कृत कोणाला येत नाही, तर ज्या भाषेत समजतं, इंग्लिशमध्ये समजतं तर इंग्लिशमध्ये समजावून सांगितलं पाहिजे जे काही असेल. कारण मेन उद्देश आहे या भौतिक जगातून अनासक्त होऊन भगवत धामात परत जाणे, भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा करणे. हे सगळी उदाहरणं होती, शास्त्रामध्ये पण आहेत. श्रीमद भागवतांच्या पहिल्याच स्कंदामध्ये द्रौपदीचं आणि कुंतीचं उदाहरण आहे, कुंती महाराणी.
त्यांनी कशी भगवंतांची भक्ती केली ते शिकलं पाहिजे आपण. हं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगाय? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण.